नमस्कार मित्रांनो, मराठी क्राईम स्टोरीमध्ये आपलं स्वागत आहे। माळशिरस या गावामध्ये अत्यंत धक्कादायक घटना घडली आहे। हल्ली अनैतिक संबंधांमध्ये खूप जास्त वाढ झालेली दिसून येत आहे। अशीच एक घटना माळशिरस या गावामध्ये घडलेली आहे। कोमल या महिलेचे लग्न 10 वर्षापूर्वी देवीदास नावाच्या तरुणासोबत झाले होते। दोघांचा सुखी संसार सुरू होता। मात्र देवीदास याला परदेशात कामाला जावे लागले, त्यामुळे कोमल एकटीच घरी राहत असे। नवरा परदेशात कामाला असल्यामुळे तो भरपूर दिवसाने गावी यायचा, यामुळे कोमल शारीरिक सुखासाठी बेचैन व्हायची। आता तिची नजर परपुरुषाकडे फिरू लागली। अशातच तिची ओळख आकाश चोरमडे याच्यासोबत झाली। आकाश हा 25 वर्षाचा अविवाहित तरुण होता। आकाशचे शरीर यष्टी पाहून ती त्याच्यावर फिदा झाली। हळूहळू तिने आकाशला आपल्या जाळ्यात ओढले। आता रोजच त्यांच्या गप्पा गोष्टी होत असे। कोमल ही दिसायला सुंदर असल्यामुळे आकाशही तिच्याकडे आकर्षित झाला। दोघंही एकमेकावर प्रेम करायला लागले हे त्यांना कळलेच नाही। एके दिवशी तिने आकाशला घरी बोलावले। दोघांच्या गप्पा गोष्टी सुरू झाल्या। कोमलची सुंदरता आणि तिचे मादक शरीर पाहून आकाश घायल झाला, मात्र त्याची काहीच हिंमत झाली नाही। कोमलने अचानक त्याला जवळ ओढले आणि त्याला शारीरिक सुखाची मागणी केली। आकाश तर याची वाटच पाहत होता। आकाशने तिच्या मादक शरीराला ओरबडून काढले। दोघांनीही मनसोक्त उपभोग घेतला। तृप्त झाल्यानंतर आकाश आपल्या घरी निघून गेला। त्या दिवसापासून आकाशचे कोमलकडे जाणे येणे वाढले। यामुळे यांच्या अनैतिक संबंधाची चर्चा गावात होऊ लागली। मात्र या दोघांना गावातील नागरिकांशी काही घेणं देणं नव्हतं। त्यांना एकमेकांच्या शरीराची चटक लागलेली होती। अशातच कोमलचा पती गावाला परत आला। त्याला पत्नीच्या अनैतिक संबंधाची भनक लागली। त्या दिवसापासून कोमलच्या नवऱ्याने आकाशचा खून करायचा प्लॅन आखला, मात्र त्याचा प्लॅन सक्सेस झाला नाही। सुट्ट्या संपल्यामुळे तो पुन्हा परदेशात कामाला निघून गेला। मात्र त्याच्या डोक्यामध्ये एकच विचार होता, आकाशला संपवायचे। काही दिवसाने पुन्हा देवीदास गावाला वापस आला आणि चक्क आपल्या बायकोलाच आपल्या प्लॅनमध्ये सामील करून घेतले। पतीच्या म्हणण्यानुसार तिने आकाशाला फोन करून घरी बोलावले। प्रियसी बोलवत असल्यामुळे आकाश हा घाईतच घरून निघाला। त्याच्या घरच्यांनी त्याला विचारणा केली, तेव्हा त्याने घरी सांगितले की मला अर्जंट काम आहे, आणि घाईतच खुशीने कोमलच्या घरी आला। त्याला अजिबातही कल्पना नव्हती की आज आपला मरणाचा शेवटचा दिवस आहे। त्याची प्रियसी त्याच्यासोबत एवढा मोठा धोका करेल आकाशला याची अजिबातही कल्पना नव्हती। आकाश कोमलच्या घरी पोहोचताच कोमलने त्याला चहामध्ये गुंगीचे औषध पाजले। काही वेळाने आकाश बेहोश झाला। कोमल आणि तिच्या नवऱ्याने आकाशचे पूर्ण कपडे काढले आणि लोखंडी रॉडने त्याच्या शरीराला चटके द्यायला सुरुवात केली। आकाश वेदनेने विव्हळत होता, माफी मागत होता, मात्र निर्दयी कोमलला अजिबात त्याची दया आली नाही। आकाश याला काहीच समजत नव्हते की कोमल अशी का आपल्यासोबत वागत आहे। लोखंडी रॉड गरम करून आकाशच्या पूर्ण शरीराला चटके दिले। नवरा बायको त्याचे हे तडपणे पाहत होते, मात्र त्यांना अजिबातही कीव आली नाही। आकाशचा पूर्ण जीव जाईपर्यंत त्या दोघांनी त्याला चटके दिले। शेवटी आकाशने आपले प्राण सोडले। इतक्या निर्दयीपणे नवरा बायकोने आकाशचा जीव घेतला। नंतर आकाशचा मृतदेह वन विभागाच्या झाडीबाहेर नेऊन फेकला। दुसऱ्या दिवशी सकाळी 11 मार्च 2025ला मंगळवारी 9 वाजता वन विभागाच्या झाडीबाहेर एका 28 वर्षाच्या तरुणाचा मृतदेह शेतकऱ्यांना दिसला। त्यांनी पोलिसांना या घटनेची तात्काळ माहिती दिली। पोलिसांनी तपासणी केली असता त्याचे नाव आकाश, वय 28, राहणार पिलीव या गावचा रहिवासी आहे असे समजले। आकाशचा मृतदेह पाहिल्यानंतर पोलीसही हैराण झाले, कारण त्याच्या शरीराचा कोणताही भाग चटके द्यायचा ठेवला नव्हता। असंख्य चटके त्याच्या शरीरावर होते। डोक्यापासून ते पायाच्या तळव्यापर्यंत लोखंडी सळीने गरम करून चटके देण्यात आले होते। त्याचे हाल करून अमानुषपणे जीव घेतला होता आणि अंगावरील कपडे काढून त्याचा मृतदेह पिलियत चांदा वन विभागाच्या जंगलात नेऊन फेकला होता। पोलिसांनी वेगाने तपासाची चक्रे फिरवली। सुरुवातीला कोणाशी काही दुश्मनी होती का याचे तपास काढले आणि कोणासोबत अनैतिक संबंध होते का याचाही तपास काढला, मात्र काहीच माहिती मिळाली नाही।
मृत तरुणाचा मोबाईल गायब असल्यामुळे तपासाला पोलिसांना अडथळा निर्माण झाला. परंतु माळशिरस पोलिसांनी हिंमत न हारता सुतावरून स्वर्ग काढला. पोलिसांनी सुरुवातीला आकाश याची लव्ह स्टोरी शोधून काढली. तेव्हा पोलिसांना माहिती मिळाली की आकाश गावातीलच कोमल चोरमले या महिलेसोबत अनैतिक संबंध होते आणि याच आधारावर पोलिसांनी तिला ताब्यात घेतले. मात्र कोमलचा नवरा देवीदास हा फरार झाला. यामुळे पोलिसांना दोघा पती पत्नीवर शंका आली. पोलिसांनी कोमलची कसून चौकशी केली. तेव्हा तिने सगळं घडलेला प्रकार पोलिसांना सांगितला. आम्ही दोघांनीच आकाशचा खून केला आहे असे तिने कबूल केले. बेपत्ता असलेला देवीदास यालाही पोलिसांनी अटक केली. दोघांनीही गुन्ह्याची कबुली दिली. पोलिसांनी त्यांना बेड्या ठोकल्या. मित्रांनो, दोघांच्या मर्जीने शरीर संबंध झाले होते आणि दोघंही एकमेकावर प्रेम करत होते. तरी पण ही निर्दयी महिला आपल्या प्रेमीचा खून करण्यासाठी नवऱ्याच्या प्लॅनमध्ये सामील झाली. ही महिला इतकी निर्दयी कशी काय असू शकते? खरं तर तिच्या नवऱ्याने दोघांनाही सजा द्यायला हवी होती. या घटनेतून असे दिसून येते की त्या महिलेला फक्त वासना शांत करायची होती. तरुणांनो, विवाहित महिलापासून सावध राहा, सतर्क राहा. अशा महिला केवळ टाइमपास करत असतात. या घटनेमध्ये आकाशला आपला जीव गमवावा लागला. सुरक्षित राहा, काळजी घ्या. या घटनेबद्दल तुम्हाला काय वाटते नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा. नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा. भेटूया पुढल्या व्हिडिओत. जय महाराष्ट्र. तुम्हाला